या ठिकाणी मी आपल्याला सांगितलं की गेल्या काही महिन्यापूर्वी मी हॉस्पिटलमध्ये सुद्धा ॲडमिट होतो. हे ॲडमिट असताना सुद्धा मला काही महिने डॉक्टरने सुद्धा सांगितलं की आपण थोडंसं आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे आणि या कारणास्तव मी हा राजीनामा त्या ठिकाणी देऊन राहिलो. नाही, आपण पाहाल मी पक्ष संघटनेच्या कुठल्याच पदावर नाही आहे व त्या पद्धतीनं आमदार किंवा जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी पण मी काही पदावर नाही आहे. तर सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या या सदस्यपदाचा राजीनामा, सक्रिय सदस्यपदाचा राजीनामा त्या ठिकाणी देण्याचं मी काही काळासाठी त्या ठिकाणी ठरवलं आहे. मी त्याच्याबद्दल अद्याप काही बोलणार नाही किंवा मला वाटत नाही की अशा पद्धतीचे काही निर्णय होईल. पण आज तरी मी सक्रिय सहभाग या पक्षासाठी देऊ शकत नाही की जेवढा माझ्याकडनं झालं तेवढं मी त्या ठिकाणी फिरायचा किंवा आपलं शारीरिक योगदान असेल सगळ्या गोष्टीचं योगदान करायचा प्रयत्न त्या ठिकाणी जेवढं झालं तेवढा माझ्या चांगल्या उमेदवारांसाठी त्या ठिकाणी करील. पण आज तरी मला त्या ठिकाणी डॉक्टरच्या सूचनेप्रमाणे गेले 5-6 महिने या पक्षाच्या सक्रियतेपासून त्या ठिकाणी माघार घ्यावी लागणार आहे. तुमचा निर्णय माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना तुम्ही कळवला आणि त्यांची काय प्रतिक्रिया होती? त्यांची प्रतिक्रिया आपण त्यांना विचारू शकता. मी 45 इयर्सचा आहे, मला स्वतःचा निर्णय घेण्याचा त्या ठिकाणी अधिकार आहे आणि हे सगळं करत असताना मी माझ्या पक्षाचे जितके ज्येष्ठ नेते आहे सगळ्यांना त्या ठिकाणी त्याची प्रतिलिपी त्या ठिकाणी पाठवली आहे आणि येत्या 6 महिन्यासाठी मी या सगळ्या प्रक्रियेतून माघार घ्यायचं ठरवलेलं आहे. पक्षाला घेऊन काही नाराजी आहे? काय म्हणतं? मी जसं तुम्हाला सांगितलं की मागील काळामध्ये या परिसरात नुसतंच काही पदं भोगण्यासाठी किंवा नुसतंच एखादा जिल्हा परिषद सदस्य, सभापती, आमदार, खासदार बनण्यासाठी मी इकडे आलो नाही आहे. दैनंदिन लोकांच्या जीवनामध्ये मोठं काहीतरी झालं पाहिजे जेणेकरून आपल्या विदर्भाचा, आपल्या नागपूर जिल्ह्याचा कायापालट झाला पाहिजे याच्यासाठी मी प्रयत्नशील आहे. कारण की पदं मिळणं, पदं येणं, पदं जाणं ही एक नॉर्मल प्रोसिजर आहे. सत्ता नेहमीच कोणाकडे नसते, हा अल्टीपल्टी त्या ठिकाणी होत असते. पण आपल्या भागामध्ये चांगलं काय होऊ शकतं याच्यासाठी प्रयत्न करणारा मी एक कार्यकर्ता आहे आणि त्याच्यासाठी मी त्या ठिकाणी सातत्यानं प्रयत्न केलं आणि मला त्याच्यामध्ये बरेच ठिकाणी यश आलं आणि या यशामागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्यावेळेसचे मंत्री हे सगळे त्याच्यासाठी त्यांनी मला चांगलं योगदान दिलं. सलील दादा, यासाठी तुम्ही पक्ष सक्रिय सदस्यपदाचा राजीनामा देण्याची काय करणार? तुम्ही आराम घेताही करू शकता आणि असं असताना तुम्ही पुन्हा म्हणता की मी काही निवडणुकीसाठी सक्रिय सुद्धा असणार आहे. पण दोनपैकी नेमकी बाजू काय तुमची? पक्षात काही नाराजी आहे का तुमची वैयक्तिक? चांगलं सुदृढ होऊन, म्हणजे पूर्ण सुदृढ होऊन, पूर्ण टणटण होऊन जेव्हा आपण निवडणुकीचं जेव्हा आपण पक्षाचं काम करू त्या गोष्टीची वेगळी असते, नाहीतर मजा वेगळी असते. नाहीतर थोडं घरी राहा, थोड्या काळासाठी बाहेर जा, पुन्हा घरी या, असं करणं मला त्या ठिकाणी काही उचित वाटत नाही. म्हणून मला असं वाटलं की आपण पूर्ण वेळ पक्षाला दिला पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी मी पूर्ण वेळ पक्षाला न देऊ शकल्याने त्या ठिकाणी मी 2 पाऊल या ठिकाणी माघार घेतो. काय म्हटलं आपण? मी आपल्याला सांगतो की मी सुदृढ होऊन, म्हणजे आपल्या सगळ्यांचा साथ राहिला, आशीर्वाद राहिला, चांगल्या पद्धतीने सुदृढ होऊन येणाऱ्या दिवसामध्ये जनतेचं, लोकसेवेचं त्या ठिकाणी काम करेल. काय म्हणले? आता उद्या काय परिस्थिती निर्माण होईल याच्याबद्दल तर कोणी सांगू शकत नसतं. पण त्या ठिकाणी आज तरी मानसिकता अशी आहे की आपण त्या ठिकाणी लोकांची सेवा व जनसेवा ही ताकदीने त्या ठिकाणी करावी. संकेत आहे का दादा? मध्यंतरी अजितदादा सुद्धा तुम्हाला दवाखान्यात भेटून गेले, संकेत आहे का अजितदादा वगैरे जात? नाही, मला त्या गोष्टीचा आनंद आहे की त्यांच्या मनात एवढं प्रेम होतं ते मला भेटून गेले आणि त्यांनी वेळात वेळ काढला. त्या गोष्टीचं मला माहीत नव्हतं की गेल्या 3 ते 4 मिनिटापूर्वी मला त्या गोष्टीची कल्पना झाली की सन्मान्य देशाचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा तिकडे आले. या गोष्टीचा मला आनंद आहे की एका काळात आम्ही खूप चांगलं काम केलं, त्यांनी सुद्धा विकासाच्या दृष्टीने ते लोक सहकार्य करत असतात म्हणून ते भेटायला आले. तर आनंदाची गोष्ट वाटली मला. काही विरोधी पक्षाचे लोक पण आले, त्याच्यामध्ये माझ्या पक्षाचे पण लोक आले. पण एखाद्याला हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेणं
त्याच्यामध्ये काही पक्षाचा विषय नसतो. आपण पण बरेच लोकांचे भेट घेण्यासाठी त्या ठिकाणी जात असतो. हे सगळ्यांना माहिती आहे त्याच्याबद्दल. पुढचे राजकीय प्लॅनिंग काही झालं आहे का? 6 महिन्यानंतरचा विचार तर केला असेल. पहले अच्छे तंदुरुस्त हो जाएंगे, फिर आगे में ये सब चीज़ें काम करें. चुनाव से ठीक पहले आपका इस्तीफा आ रहा है, अभी ग्रामीण के चुनाव, उसके अपने महानगर पालिका के चुनाव है, तो सवाल है कि चुनाव से पहले क्यों आपका इस्तीफा? नहीं, मैं आपको बताया कि जिस ताकत से हमें ग्रामीण के और शहर के लोगों का मुझे काम काम करना चाहिए, उतनी ताकत से शायद मैं न कर पाऊँ, इसलिए मैं 2 कदम पीछे हट रहा हूँ और इसलिए रेजिग्नेशन है. सलील दादा, एकीकडे शरद पवार साहेब आता नुकतेच म्हणाले की दोन्ही पक्षांनी एकत्र स्थानिक पातळीवर युती करून निवडणुका लढण्याचं मी स्वातंत्र्य दिलेलं आहे. तुम्हाला वाटत नाही का की या येत्या निवडणुकामध्ये दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्रितपणे निवडणूक लढवून यश प्राप्त करावं, कारण भाजपसारखा प्रबळ पक्ष तुमच्या विरोधात उभा आहे. तुम्ही शरद पवार यांच्या आव्हानाकडे कसे बघता? नाही, ते सगळे निर्णय स्थानिक पातळीवर त्या ठिकाणी दिले गेले आणि स्थानिक पातळीवर निर्णय दिले गेले असताना स्थानिक पातळीवर कोणाचं कसं जुळतं तशा पद्धतीने ते लोक तिकडे करत असतात. एक नियम हा सर्वत्र लागू होऊ शकत नाही. इतके नगरपंचायती आहेत, इतके महानगरपालिका आहेत, इतके जिल्हा परिषद आहे. एका वडिलांचे 2 मुलं असतात, एक मुलगा वेगळा असतो, एक मुलगा वेगळा असतो. तर एका गावामध्ये काय रीत असते ते दुसऱ्या गावामध्ये राहिलंच, अशी याच्यातली काही याच्यामध्ये काही असत नाही. म्हणून त्या ठिकाणी सन्माननीय शरद पवार साहेबांनी सांगितलं ते की स्थानिक पातळीवर जे काही निर्णय घेतात तुम्ही घ्या. अनिल बाबूजी काही नाराजी आहे का? तुम्ही विधान परिषदेला लढले, त्यांची तिकीट त्यांच्या तिकिटीवर लढले तेव्हा मला मी गेल्या अनेक वर्षापासून, जसं मी सांगितलं 22-23 वर्षापासून त्या ठिकाणी काम करून राहिलो आहे. तर माझा निर्णय घेण्यासाठी अनिल बाबूला पण त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा त्यांनी सुद्धा माझं नाव सुचवलं होतं की बाबा सलीलनी त्या ठिकाणी यावेळेस तरुण चेहरा म्हणून त्या ठिकाणी केलं पाहिजे. बरेच विकास कामं मी त्या ठिकाणी केले. चांगला दांडगा जनसंपर्क माझा त्या ठिकाणी आहे आणि लोकांची नम्रतेने वागणूक, आपण सत्तेमध्ये असो किंवा नसो, आणि लोकांना सहकार्य करायचा प्रयत्न त्या ठिकाणी मी सातत्यानं मोठी सेवा करायचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आहे. म्हणून कदाचित त्यांच्या कार्यकर्ते पदाधिकारी ज्येष्ठ लोकांना वाटलं असेल, म्हणून मला त्याची संधी भेटली. दादा, तुम्ही ग्रामीण पातळीवर काम करता, मला सांगा यावर टिप्पणी कराल का की नुकतेच आता सावनेरमध्ये 10,000 कोटीचा तो प्रकल्प आता उभा राहतो? नाही, आज मी या महत्त्वाच्या विषयासाठी आलोय आणि कुठलाही प्रकल्प झाला तर त्याचं त्या ठिकाणी स्वागतच आहे. आज मी या महत्त्वाच्या विषयासाठी आलो, म्हणून आज मी सावनेरमध्ये, उमरेडमध्ये या सगळ्या विषयांच्याबद्दल आपण नंतर बोलू. या मुख्य विषयांवर विषयांतर नको होण्यासाठी आपण येणाऱ्या काळामध्ये दुसरे काही आपण विषय घेऊ. धन्यवाद.